म्हणजे राक्षस आणि आरी म्हणजे शत्रू. शत्रूला मारणारा असा तो मुरारी आमचा श्रीहरी भगवान श्रीकृष्ण. मुराला मारल्याच्या नंतर प्रत्यक्ष नरकासूर भगवान श्रीकृष्णावरती धावून आले आणि इतकं घनघोर युद्ध झालं. ते 2 घटका युद्ध चाललं, पण त्याचा मृत्यू त्याच्या आईच्या हाताने होता आणि त्याची आई होती सत्यभामेच्या रूपामध्ये. मग सत्यभामेने अशा युद्धामध्ये एक वज्र घेतलं आणि ते वज्र नरकासुरावरती टाकलं. भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र फिरवलं आणि नरकासुराचा वध झाला. तो नरकासुराचा वध झाल्याच्या नंतर त्या नरकासुराचं शिर भगवंताच्या पायाजवळ येऊन पडलं की हे भगवन, माझ्यावर आता कृपा कर, मी तुझी अनन्य भक्ती करीन, पण मला काहीतरी आशीर्वाद दे. मग श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला की आजच्या दिवशी जो कोणी सकाळच्या प्रहरी स्नान करून भक्ती करेल त्याला खूप खूप ऐश्वर्य मिळेल. तुझं नाव चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालत राहील. म्हणून आजचा दिवस आहे नरक चतुर्दशीचा. म्हणून आजच्या दिवशी सकाळी महिला लेकराला म्हणत असतात, उठा उठा दिवाळी आली. म्हणून आज नरक चतुर्दशीचा दिवस आहे. विशेष करून सूर्यकिरणाच्या अरुणाची प्रचंड ऊर्जा पृथ्वीवरती पडत असते आणि या प्रहरामध्ये जो उठेल, जो अभ्यंग स्नान करील त्याला अभ्यंग स्नान असं म्हटलेलं आहे. आपल्या अंगाला उठणे लावले पाहिजे, सुवासिक उठणे लावले पाहिजे, मांगल्याचं प्रतीक असलं पाहिजे आणि तिथे जर आपण स्नान केलं आणि ते स्नान जर केलं तर आपल्या सर्व दोषाची मुक्तता होत असते, पापातून मुक्तता होते. असा हा नरक चतुर्दशीचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.